श्री स्वामी समर्थ. सर्व भक्तांचे स्वामी कृपा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. सर्व भक्तांवर स्वामी कृपा कायम असावी ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत शिवलीलामृत पोथीचे पारायण कसे करावे, पारायण केल्याने काय फळ मिळते, तसेच या श्रावण मासाच्या पर्व काळात हे पारायण कसे करावे, पारायणाचे नियम काय आहेत, प्रत्येक अध्यायाचे महत्त्व काय आहे याबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पण त्याआधी जर स्वामी कृपा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून चॅनलला नक्की सहकार्य करा. तर बघा, श्रावण हा चातुर्मासातील महत्त्वाचा व अत्यंत पवित्र असा महिना आहे. म्हणून या महिन्यामध्ये प्रत्येक दिवस हा अगदी उत्सवाप्रमाणे साजरा केला जातो. प्रत्येक दिवसाचे महत्त्वसुद्धा विशेष असते. या महिन्यात अनेक व्रतवैकल्ये केले जातात. म्हणून शास्त्रात या महिन्यात कोणत्या गोष्टी कराव्या व कोणत्या गोष्टी करू नये हे सांगितले आहे. श्रावण महिन्यातील प्रत्येक तिथी विशेष महत्त्वाची व भक्तीची असते. श्रावणात जास्तीत जास्त भगवान शंकराची भक्ती करावी असे सांगितले जाते. श्रावण महिना भगवान शंकरांना समर्पित असून हा महिना अध्यात्माच्या दृष्टीने अत्यंत पवित्र असा महिना आहे. श्रावण महिन्याच्या अगदी सुरुवातीच्या दिवसापासूनच भाविक भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी पुराण वेदांमध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी आराधना करताना आपल्याला दिसतात. याच पवित्र महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, आपले दुःख, रोग, चिंता मिटावी यासाठी या श्रावण महिन्याच्या पवित्र पर्व काळात शिवलीलामृत पोथीचे पारायण करण्यास सांगितले आहे. बघा, भगवान शंकर हे भोलेनाथ आहेत. ते भक्तांच्या हाकेला नेहमी धावून येतात आणि त्यांचाच हा पवित्र व दिव्य ग्रंथ आहे, तो म्हणजे शिवलीलामृत. शिवलीलामृत या पोथीच्या पारायणाला तुम्ही वर्षभरातल्या कोणत्याही सोमवारी सुरुवात करू शकता. परंतु जर तुम्ही श्रावण महिन्यात या पोथीचे पारायण केले तर ते अधिक फलदायी ठरते. आता श्रावण महिना सुरू होणार असून तुम्ही या पारायणाला सुरुवात करू शकता. अगदीच तुम्हाला या पहिल्या सोमवारी शक्य झाले नाही तर तुम्ही श्रावणातल्या कोणत्याही सोमवारी हे पारायण सुरू करू शकता. शिव म्हणजेच देवांचे देव महादेव अर्थात भगवान शंकर हे कलियुगात श्रेष्ठ देवता मानले गेले आहेत. बघा, मनुष्य जन्म घेतलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात दुःख संकटे येतच असतात. याच दुःखातून संकटातून तुम्हाला योग्य दिशा मिळावी व जीवनाचे सार्थक व्हावे यासाठी भगवान शंकरांना शरण जावे आणि याचसाठी श्रावण महिन्याच्या पवित्र पर्वामध्ये या शिवलीलामृत पोथीचे पारायण करावे असे सांगण्यात आले आहे. ज्या दिवशी तुम्ही पारायण करणार आहात त्या दिवशी सकाळी स्नान झाले की महादेवांच्या मंदिरात जाऊन किंवा जर मंदिरात जाणे शक्य नसेल तर घरामध्ये शिवपिंडीवर 11 बेलाचे पाने फुले वाहून भगवान शंकरांना प्रार्थना करावी की मी शिवलीलामृत ग्रंथ पारायण सुरू करणार असून माझे पारायण निर्विघ्नपणे पार पडू द्या. त्या पारायणामध्ये कोणतीही अडचण येऊ देऊ नका. तसेच माझी मनोकामना पूर्ण करा अशी भगवान शंकरांना प्रार्थना करून नैवेद्य दाखवावा. पूजा करताना शक्यतो पूर्वाभिमुखच बसावे. पूर्वाभिमुख बसून संकल्प करावा. आपण हे पारायण कोणत्या इच्छेसाठी करणार आहोत ती इच्छा भगवान शंकरांना सांगावी. संकल्प झाल्यानंतर पारायणाला सुरुवात करावी. शक्यतो शुभ वस्त्र परिधान करूनच पारायणाला बसावे. पारायण करताना बसण्यासाठी आसन घ्यावे. तसेच पारायण करताना दिवा तेवत ठेवावा आणि ही पोथी मोठ्याने वाचली तरीही चालते. तसेच ग्रंथ वाचन पूर्ण झाल्यावर रोज 108 वेळा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप अवश्य करावा. आता तुम्ही म्हणाल, पारायण कोणत्या वेळेला करावे? तर बघा, महादेवांना प्रदोष काळाची वेळ अत्यंत प्रिय असून ही पोथी वाचण्याची सर्वोत्तम वेळ आहे. आता प्रदोष काळ म्हणजे काय? तर सूर्यास्ताआधीचा 1.5 तास व सूर्यास्तानंतरचा 1.5 तास म्हणजेच प्रदोष काळ होय. जर काही जणांना या वेळेत पारायण करणे शक्य नसेल तर त्यांनी सकाळीसुद्धा पोथीचे वाचन केले तरीही चालेल. महत्त्वाचे काय तर अगदी श्रद्धा भक्तिभावाने हे पारायण करावे. स्त्री किंवा पुरुष दोघेही हे पारायण करू शकतात. तर पारायण काळातील नियम अगदी साधे सोपे आहेत. ते नियम कोणते आहेत चला तर मग जाणून घेऊ. सर्वात पहिला नियम, पारायण करताना उपवास करणे अत्यंत आवश्यक आहे. दिवसभरात फक्त एकदाच जेवण करायचे, ते सुद्धा जेव्हा तुम्ही पोथी वाचाल त्यानंतरच जेवण करावे. दुसरा नियम, जेवणामध्ये सात्विक आहारच असावा.
तिसरा नियम, मांसाहार व मद्यपान कधीही करू नये. चौथा नियम, हे पारायण करताना आपले आचरण सात्विक असावे. म्हणजेच काय तर खोटे बोलू नये, शिवीगाळ करू नये, दुखावू नये. पाचवा नियम, पारायण काळात मानसिक व शारीरिकदृष्ट्या ब्रह्मचर्य पाळावे. तसेच महिलांनी पारायण सुरू करताना आपल्या मासिक धर्माची अडचण मध्ये येणार तर नाही ना, याची काळजी घेऊनच पारायणाला सुरुवात करावी. सहावा नियम, पोथी वाचन झाल्यावर म्हणजेच शेवटच्या दिवशी महादेवाच्या मंदिरात जाऊन महादेवांची पूजा करून नैवेद्य दाखवावा. तसेच मंदिरात जाऊन गुरुजींना दक्षिणा द्यावी, त्यांचा आदर सत्कार करावा किंवा जमल्यास गरजू व्यक्तींना दानधर्म करावा. बघा, आपल्याला हे पारायण 7 दिवसांचे करायचे आहे. त्यामुळे रोज किती अध्याय वाचायचे हे सुद्धा माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. तर शिवलीलामृत ग्रंथामध्ये एकूण 15 अध्याय आहेत. सोमवारी, मंगळवारी, बुधवारी, गुरुवारी, शुक्रवारी, शनिवारी या दिवसांमध्ये प्रत्येकी 2 अध्याय वाचायचे असून रविवारी म्हणजेच 7व्या दिवशी 13, 14 व 15 अध्याय वाचावेत. अशा प्रकारे आपले पारायण पूर्ण करावे. तसेच शिवलीलामृत या ग्रंथाच्या प्रत्येक अध्यायामध्ये जीवनाचा सार लपलेला आहे. या पोथीचा पहिला अध्याय वाचला असता आपल्या सद्गुरूंचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात. दुसऱ्या अध्यायात शिवभक्तीची आपल्याला अनुभूती प्राप्त होते. तिसऱ्या अध्यायामध्ये आपली पापांपासून मुक्ती होऊन योग्य मार्गाची दिशा मिळते. चौथ्या अध्यायाने शिवपूजनाचे फळ प्राप्त होऊन आपल्यावर येणारी आपत्ती टळते. 5व्या अध्यायातून आपल्यावर येणारी संकटे टळतात व वैभव प्राप्त होते. 6व्या अध्यायाच्या पठणाने स्त्रियांचे अकाली वैधव्य टळते, तसेच त्यांना चांगल्या आरोग्याची प्राप्ती होते. 7व्या अध्यायाच्या पठणाने शिवशंकरांची कृपा होऊन मृत्यूवर मात करता येते. 8व्या अध्यायाच्या वाचनाने संकटे तसेच शारीरिक व्याधीतून सुटका होते. 9व्या अध्यायाच्या वाचनाने पूर्वजन्माची स्मृती होऊन या जन्माचा उद्धार होतो. 10व्या अध्यायाच्या वाचनाने प्रिय व्यक्तीची प्राप्ती होऊन जीवनाला एक नवी दिशा मिळते. 11व्या अध्यायानंतर तसेच हितशत्रूचे बळ कमी होऊन प्रतिष्ठा, मानसन्मान वाढतो. 12व्या अध्यायाच्या वाचनाने आपल्या कुटुंबातील मृत आत्म्यांना सद्गती प्राप्त होते. 13व्या अध्यायातून आपल्याला अध्यात्माची गोडी लागते, तसेच आपली अडकलेली कामे मार्गी लागतात. 14व्या अध्यायातून गुरुकृपेचा लाभ होऊन विद्या प्राप्त होते. शिवलीला अमृतातील 15वा अध्याय हा कथेचा सार आहे. तर अशा या अध्यायाच्या पठणाने पोथीच्या पारायणाची सांगता होते व आपले पारायण सुफळ संपूर्ण होते. तर बघा, भक्तीने हे पारायण करा, मग तुम्हाला शिवकृपेचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. तर अशा रीतीने मी शिवलीलामृत पोथीच्या वाचनाची संपूर्ण माहिती तुम्हाला दिली आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तसेच नवनवीन व्हिडिओसाठी स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.